कार्यकर्ते आलेले या ठिकाणी दिसतात आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी सुरू असताना पाहायला मिळते। पुण्यात सध्या भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरून पुण्यात आता भाजप आणि काँग्रेसचे दोन्ही पक्ष आमने सामने आले तर जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे। भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे देखील या ठिकाणी पोहोचल्यात। त्यांच्याकडूनही या आंदोलनात सहभाग घेतला जातो। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानाचा निषेध करत भाजप कार्यकर्ते इथे आक्रमक झाले तर त्यांच्या विरोधातच आता काँग्रेस कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराजांच्या आणि टिपू सुलतानांची अशी तुलना केली होती असं म्हणणं भाजपचं आहे, तर त्याचा निषेध करत त्यांनी आता हे आंदोलन सुरू केलंय। आपण बघू शकतो या फोटोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। अरे काँग्रेस पार्टी सागर आव्हाड या ठिकाणी आहेत। पुण्यातनं थेट सागर आव्हाड आपल्याला अपडेट्स देणार आहेत। काय अपडेट्स आहेत सागर? काँग्रेस आणि गांधी यांचं जनमत आंदोलन जे आहे ते भाजपच्या वतीने केलं जाते। आता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर पोस्टर जे आहेत ते या कार्यकर्त्यांकडून पूर्णतः मारले जात आहे। भाजप युवा मोर्चा जो आहे तो आक्रमक या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळते। पाहिलं तर तुम्ही आंदोलन जे आहे ते सुरू आहे। आता पोस्टर फाडले तुम्ही पोस्टर आंदोलन टिपू सुलतानचा पोस्टर फाडला आम्ही टिपू सुलतानचा। शिवाजी महाराज की सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना ऐकायला देऊ द्या ना, पण ह्या टिपू सुलतानला आम्ही इथं गपवून घेणार नाही। पुन्हा हर्षवर्धन सपकाळला सांगतो माफी माग, नाहीतर तुला असाच फाडला जाईल असा। हे सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। 100% जोरदार घोषणाबाजी करणारच। मला सांगा की जर हर्षवर्धन सपकाळांना तुम्ही हर्षवर्धन सपकाळ असं म्हणत असेल की टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज हे जर आपण म्हणतो ज्या छत्रपती शिवरायांनी महिलांचा सन्मान केला त्यांचा तुम्ही टिपू सुलतानाबरोबर तुलना करताय। यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पलीकडे गेलंय, त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये। त्यामुळे याचा आम्ही खूप निषेध करतोय। त्यांनी माफी मागावी आमची मागणी आहे। त्यांनी मंदिरं वाचवली, आपल्या शिवाजी महाराज धर्म, आपल्या महिला त्यावेळेस जे आपल्यावर यांनी अत्याचार केले त्यावेळेस शिवाजी महाराज धावून आले। त्यांची तुलना जर हे हर्षवर्धन सपकाळ करत असतील तर यासारखी क्रूर वाक्यच नसलं यांच्याकडे असं एक काँग्रेस हे पाहिलं की आपण पाहिलं तर या ठिकाणी हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। अनेक पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आता जर पाहिलं तर या ठिकाणी पोस्टर जे आहे पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते ते चांगलेच आक्रमक झालेले तुम्हाला दिसतात। औषधाला सुद्धा शिल्लक ठेवलेलं नाहीये। तुम्ही जे मुठभर आता आहात ना ते सुद्धा पुढच्या पंचवार्षिकला दिसणार नाही, कारण पुण्यामध्ये पुणेकर हे शिवभक्त आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे पुणेकर आहेत। तुम्ही ज्याची क्रूरता, ज्याला शौर्याचं प्रतीक म्हणून टिपू सुलतानला तुमचा प्रदेशाध्यक्ष संबोधतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करतायत, हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना माझं खुलं आव्हान आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ताठ मानेले फिरून दाखवा। या महाराष्ट्रातला शिवाजी महाराजांचा मावळा तुम्हाला रस्त्यावरती चौकात आढळेल आणि तुम्हाला प्रश्न विचारेल की तुम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहात का टिपू सुलतानची औलाद आहे। अशा पद्धतीने आज महाराष्ट्रामधलं वातावरण आहे। बॅनर लावायला पण विरोध केला अध्यक्ष, तो त्यांनी बॅनर लावायला अध्यक्ष तो बॅनर लावायला
शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत आहे. त्याचा इतिहास या टिपू सुलतानचा इतिहास म्हणजे धर्मांतराचा इतिहास आहे. आपली हिंदू मंदिरं पाडण्याचा इतिहास आहे. अशा घाणेरड्या व्यक्तीशी, अशा आक्रमकाशी तुलना तुम्ही आपल्या छत्रपती शिवरायांची करता. कोणाच्या पंक्तीत आणून बसवताय? कारण तुम्ही या अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन बसलात. काही विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि त्यामुळे हे किती खालच्या पातळीवर पडतायत हे तुम्हालाही सगळ्यांना दिसतंय. छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी नक्कीच खूप मोठा गुन्हा केला आहे, ज्याला संपूर्ण आपला भारत देश, आपलं महाराष्ट्र राज्य आणि इथली जनता अजिबातच क्षमा करणार नाही आणि त्यांनी माफी मागावी हीच आमची मागणी आहे.